नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे तुमची सिद्धवी, तर मिनी व्लॉगर. खूप दिवसांनी आज व्लॉग घेऊन आलेत. आज मी आणि मम्मी आणि पापा निघालेत इव्हनिंग वॉकला. मम्मी पप्पांना सुट्टी होती म्हणून. तर बघा रस्त्यात आम्हाला कोण दिसलं? देव बाप्पा गणपती. मी त्यांना जय केलं, जवळून जाऊन नमस्कार केलं. त्यांना विचारलं, बाप्पा तुम्ही कधी येणार? लवकर या, मी तुमची वाट बघते आणि माझ्यासाठी खाऊ घेऊन या, मी तुम्हाला भेटायला येणार. दरवर्षी मम्मी पप्पा ना लालबागला जातात फिरायला. मागच्या वर्षी मी खूप छोटी होती तर मला घेऊन गेलेले. या वर्षी पण मी जाणार आहे. मी तर आता मोठी झाले ना, तर मला आता सगळं कळणार. मागच्या वर्षी मी खूप छोटी, म्हणजे मला वाटतं मी 4-5 महिन्याचीच होती तेव्हा. मग आम्ही पुढे चालायला स्टार्ट केलं तर माझी चप्पलच निघाली. पप्पाने मला चप्पल घालून दिली. चप्पल घाल म्हटलं पटपट. पण मला ना स्वतःहून चप्पल घालायलाच येत नाही, मी अजून छोटी आहे ना म्हणून. मस्त ना सगळीकडे असं फ्रेश वारा सुटलेला. मला बाहेर पडून ना खूप आवडतं माहिती आहे का. घरात असं वाटतं की मी कुठेतरी पॅक आहे, पण बाहेर आलं की खूप मजा येते. हे साईडला जी रॅलिंग लावलेली ना रोड साईडला, ती खूप मस्त वाटत होती मला. असं कलरफुल होतं ना, येल्लो होतं, रेड होतं, ब्लू होतं, पुन्हा रेड आलं, असे मस्त मस्त मल्टी कलर होते. खूप मजा वाटत होती मला चालताना. मी पळत होते की चालत होते, मम्मी पप्पांना काही समजतच नव्हतं. दोघे कन्फ्यूज होते. पप्पा मला बोलतात हात दे हात दे, मी हातच देत नाही, म्हणून पप्पाने ना मला उचलूनच घेतलं. थोड्या पप्पा मला उचलून घेऊन घेऊन टाकून गेले. मी कारण खूप मस्ती करत होते ना, सोडा मला, खाली सोडा खाली सोडा. तर शेवटी पप्पाने मला खाली सोडलं आणि मी माझी चालायला स्टार्ट केली. पटपट चालायला का धावायला माहीत नाही, पण स्टार्ट केले. खूप मजा येत होती मला बाहेर असं आल्यावर. सगळेजण माझ्याकडे बघून हसत होते. ही मावशी पण बघा माझ्याकडे बघून हसली. मी पण त्यांना स्माईल दिली, मोठी स्माईल दिली. मग ना तिथे ना एक बस स्टॉप आला. तिथे ना मला असं चालायलाच जमलं नाही वर. मग पप्पाने माझा हात धरून मला वर हे केलं. आणि इथे बघा हे नवीन नवीन लावलंय, तर मी ना बघितलं हे मजबूत आहे की नाही. हा चांगलं काम केलंय. तबला पण वाजवलं जरा. मम्मी ओरडत होती, बाबा चल सिद्धू लवकर, नाहीतर आपल्याला उशीर होईल, अंधार व्हायला लागले. हे बघा इथे एक कॉलेज आहे. कदाचित मोठी झाल्यानंतर मी या कॉलेजमध्ये येणार का दुसरीकडे जाणार मला माहीत नाही. पडणार होती आता, पप्पांनी हात दिलं, पण मी तर माझी मज्जेत. शेवटी वैतागून मम्मीने उचलून घेतलं कडेवर. बोलली आता चल ग, नाही तर अंधार होईल. इव्हनिंग वॉकला निघालोय आणि नाईटला आपण घरी पोचू. असं खूप गंमत करता करता ना आम्ही आलो साईबाबा मंदिराच्या इथे. घणसोलीमध्ये ना हे खूप फेमस आहे. सगळेजण इथे येतात आणि गुरुवारची ना इथे मस्त असं भंडारा असतो साईबाबांचा. एवढी गर्दी, एवढी आरती होते ना, काय म्हणायचं. मला ना घंटी वाजवायलाच जमत नव्हती. बाप्पाने कडेवर घेतला तरी पण मला नाही जमलं, कारण ते खूप हेवी होतं ना. इथे बघा साईबाबाची मूर्ती होती, भरपूर देवी देवतांचे फोटो होते, देवबाप्पा पण होते, भरपूर होते हा का. आणि इथे ना काहीतरी हे बघा किती सुंदर दिसतंय ना. मी ही छोटी घंटी वाजवली. इथे मस्त फ्लावरचा डेकोरेशन केलेला, भरपूर जण पाया पडत होते. मी पण पाया पडून घेतलं, जय साईराम केलं. इथे बाजूला ना एक शंकरांचं पण मंदिर आहे. तर इथे फ्लावरचं मस्त डेकोरेशन केलेलं, कारण श्रावण चालू आहे ना. इथे पण भरपूर लोक येऊन पाया पडत होते. सगळे काही ना काही विशेष मागत होते. आणि इकडे ना बाहेर ना एका काकाने नवीन गाडी घेतलेली, मग त्याची पण पूजा चालू होती. तर अशा प्रकारे आमचा आजचा इव्हनिंग ब्लॉग संपला. मी थकली, मम्मा पण थकली. चप्पल मी माझ्या मम्माला दिला, कारण मला असंच चालायला आवडत होतं. पप्पाने मला कडेवर घेतलं आणि आम्ही निघालो घरी. बाय.